वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। स्वाध्याय प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। 1. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर ती कोणती आहे? पर्याय आहेत अ. सूक्ष्म अर्थशास्त्र, ब. स्थूल अर्थशास्त्र, क. अर्थमिती, ड. यांपैकी काहीही नाही। तर उत्तराचे पर्याय आहेत 1. अ ब क, 2. अ ब, 3. फक्त अ, 4. वरीलपैकी नाही। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ। सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। 2. सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना अ. राष्ट्रीय उत्पन्न, ब. सामान्य किंमत पातळी, क. घटक किंमत, ड. उत्पादन किंमत। तर यातील सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत तर याचे पर्याय आहेत 1. ब क, 2. ब क ड, 3. अ ब क व 4. क ड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि ड। घटक किंमत, उत्पादन किंमत या सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत। 3. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत अ. राशी पद्धत, ब. समग्र पद्धत, क. विभाजन पद्धत, ड. सर्वसमावेशक पद्धत। पर्याय 1. अ क ड, 2. ब क ड, 3. फक्त क, 4. फक्त अ। उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त क, विभाजन पद्धत। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत विभाजन पद्धत। 4. स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते अ. संपूर्ण अर्थव्यवस्था, ब. आर्थिक विकास, क. एकूण पुरवठा, ड. उत्पादन किंमत। पर्याय 1. अ ब क, 2. ब क ड, 3. फक्त ड, 4. अ ब क ड। उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क। सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्था, आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा या संकल्पनांचा अभ्यास करते। प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा। 1. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत तर स्थूल अर्थशास्त्र रिकामी चौकट। तर या जागी येईल राशी पद्धत। 2. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र बरोबर काय येईल? जंगल। 3. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत तर सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर येईल किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। 4. मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र तर मायक्रोस सूक्ष्म अर्थशास्त्र। 5. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय येईल चौकटीमध्ये? चौकटीमध्ये येईल आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र। प्रश्न तिसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। 1. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली। उत्तर संकल्पना वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास। स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था
कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. वरील उदाहरणातही गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली असल्याने हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे. 2. रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले. उदाहरणार्थ, काय आणि कसे उत्पादन करावे. उत्तर. संकल्पना. मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था. स्पष्टीकरण. मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यांसारख्या आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. वरील उदाहरणातही रमेशने उत्पादनविषयक काय, कसे, किती हे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवल्याने त्यातून मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते. 3. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. संकल्पना. उत्पादन घटकांचे मोबदले. स्पष्टीकरण. उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज व नफा ही दिली जाणारी किंमत म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले होय. वरील उदाहरणातही शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील भांडवलाचे व्याज दिले आहे. हे उत्पादन घटकांना दिलेले मोबदले आहेत हे स्पष्ट होते. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. वैशिष्ट्य. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा. 2. विभाजन पद्धती. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा. 3. आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादी अभ्यास. 4. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रात किंमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. 5. बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. 6. मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी-मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. अनेक गृहीतांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी सिद्धांताचे विवेचन सोपे होते. सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. याचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. 2. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. महत्त्व.
स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन धोरणे मांडता येत नाहीत. आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. त्यातून आर्थिक विकास साध्य करता येतो. आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगार यांतील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत. अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास मदत करते. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. 2. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो. 3. आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्यासाठीच्या व्यूहरचना सुचवल्या जातात. 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. प्रश्न 5. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात. सहकारण स्पष्ट करा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. तर याचं उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नाही. त्यामुळे शास्त्र फक्त वैयक्तिक व लहान घटकापुरते मर्यादित असल्याने या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. तर या शास्त्राची व्याप्ती कशी आहे तर मर्यादित आहे. 2. स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उत्तर. या विधानाशी मी असहमत आहे. कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.
स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. त्यामुळे ह्या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. 3. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगसंस्था, कुटुंबसंस्था, वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत, तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. 4. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. या शास्त्रात लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हे शास्त्र करते, म्हणून ह्या विधानाशी मी सहमत आहे. 5. सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उत्तर: या विधानाशी मी असहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रात किंमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे म्हणतात, तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असे म्हणतात. प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. महत्त्व: सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे. किंमत निर्धारण. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 2. मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी मदत करते. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात, तसेच सरकारचा हस्तक्षेप नसतो. 3. विदेश व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारख्या घटकांच्या माहितीसाठी हे शास्त्र महत्त्वाचे आहे. 5. व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादी. 6. शासनास उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. 7. कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. त्यामुळे समाजाच्या कल्याणाच्या माहितीसाठी या शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
2. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. उत्तर. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्र ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा आहे. या शाखेत राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढउतार यांसारख्या समग्र घटकांचा अभ्यास करते. वैशिष्ट्य. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत. 1. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्र इत्यादी. 2. राशी पद्धती. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय असतो, त्या समुच्चयाचा अभ्यास हे शास्त्र करते. 3. सर्वसाधारण समतोल. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादी अभ्यास. 4. उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित, तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी-मंदी यांची कारणे व बदल यांचा अभ्यास करते. 5. परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले जसे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक यांसारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणुकीचा अंतिम परिणाम उत्पन्न, रोजगार यांसारख्या घटकांवर कसा होतो. 6. सर्वसाधारण रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. 7. धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. 8. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. आर्थिक वृद्धी व विकासासाठी आवश्यक प्रारूपे विकसित करण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ महालनोबिस वृद्धी प्रारूप. प्रकरण क्रमांक 2. उपयोगिता विश्लेषण. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधाने पूर्ण करा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता डॅश. पर्याय. वाढते, स्थिर राहते, घटते, वाढते आणि नंतर घटते. उत्तर. पर्याय क्रमांक 2 स्थिर राहते. 2. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिता संकल्पना डॅश. पर्याय. क्रमवाचक संकल्पना, संख्यात्मक संकल्पना, क्रमवाचक आणि संख्यात्मक संकल्पना यापैकी नाही. उत्तर. 2. संख्यात्मक संकल्पना. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना. 3. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश. वाढते, स्थिर राहते, घटते, शून्य असते. उत्तर. 3. घटते. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. 4.
घटत्या सीमातोपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे जेव्हा डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांतोपयोगिता 0 होते. 5. घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांतोपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश. पर्याय वाढते, घटते, बदलत नाही, महत्तम होते. तर याचं उत्तर येईल वाढते. घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांतोपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते. प्रश्न दुसरा, योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर येथे 2 गट दिलेले आहेत आणि त्यांचे पर्याय दिलेले आहेत. तर या दोन्ही गटांच्या जोड्या आपल्याला जुळवता येतील. 1. काळोपयोगिता रक्तपेढी. 2. स्थलोपयोगिता अ वाहतूक. 3. सेवाोपयोगिता ड डॉक्टर. 4. ज्ञानोपयोगिता क मोबाईल. तर यातील पर्याय येईल आपला ब. पर्याय क्रमांक ब हे उत्तर येईल. 2. उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान. अ. सीमांतोपयोगिता किंमतीपेक्षा जास्त. ब. सीमांतोपयोगिता व किंमती समान. क. सीमांत उपयोगिता किंमतीपेक्षा कमी. ड. किंमत एकापेक्षा कमी. पर्याय अ आणि ब, अ ब आणि क, अ ब क आणि ड, फक्त ब. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब. सीमांतोपयोगिता व किंमती समान. उपभोक्त्याचा समतोल दर्शविणारे विधान सीमांतोपयोगिता व किंमती समान. प्रश्न तिसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. संकल्पना कोणती येईल? कालोपयोगिता. स्पष्टीकरण, वस्तूच्या उपभोगाचा काळ बदलल्याने निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे कालोपयोगिता होय. वरील उदाहरणात सलमा हिवाळ्यात स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून कालोपयोगिता ही संकल्पना लक्षात येते. 2. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. उत्तर संकल्पना रूपोपयोगिता. स्पष्टीकरण, वस्तूच्या रूपात आकारात बदल केल्याने वस्तूत निर्माण होणारी उपयोगिता. वरील उदाहरणात निलेशने त्याच्या बहिणीसाठी सोन्यापासून बनवलेले दागिने खरेदी केल्याने त्यातून रूपोपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते. 3. कविताने संत्र्याचे एकामागे एक 5 नग सेवन केले. संकल्पना घटती सीमांत उपयोगिता. उपभोग सातत्य. स्पष्टीकरण, उपभोक्ता एकामागून एक सलग वस्तूच्या नगांचा उपभोग घेते तेव्हा त्याला मिळणारी उपयोगिता घटत जाणारी असते. वरील उदाहरणात कविताने संत्र्याचे एकामागून एक सलग 5 नग सेवन केले असल्याने त्यातून सीमांतोपयोगिता मिळते हे लक्षात येते. 4. भूषणने 4 चपात्या खाल्ल्या. नंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. संकल्पना सर्वाधिक समाधान किंवा तृप्तीचा बिंदू. स्पष्टीकरण, सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. वरील उदाहरणात भूषणने 4 चपात्या खाल्ल्या. नंतर तृप्ती झाल्यामुळे 5वी चपाती खाण्यास त्याने नकार दिला. यावरून सर्वाधिक समाधान हे लक्षात येते. 5. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. संकल्पना उपयोगिता. स्पष्टीकरण, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू व सेवेच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता होय. वरील उदाहरणात ललिताला निबंध लेखनाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वही व पेनमध्ये आहे, म्हणून त्यातून उपयोगितेची संकल्पना स्पष्ट होते. प्रश्न चौथा, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
तर या तक्त्यामध्ये वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे आणि याद्वारे आपल्याला जे काही प्रश्न दिले त्यांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला आहे, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. तर या तक्त्यावरून आपल्याला या पद्धतीने वक्र काढता येईल. 2. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश, तर तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडला. सर्वप्रथम हा सिद्धांत प्राध्यापक ग्रॉसेन यांनी मांडला होता, त्यामुळे त्याला ग्रॉसेनचा पहिला नियम म्हटले जाते. नियम होता, इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल. तर या तक्त्यामध्ये आपल्याला असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढ जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते व शेवटी काय होते, ऋण होते. दुसरा तक्ता. तर या आकृतीत या अक्षावर सीमांत उपयोगिता व क्ष अक्षावर वस्तूचे नग दाखविले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा बनतो. अपवाद. 1. छंद. पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, वाचन करणे, संगीत ऐकणे यांसारख्या छंदाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही, म्हणून हे या नियमाला अपवाद आहेत. 2. कंजूस व्यक्ती. कंजूस उपभोक्ता हा लोभी असतो, त्याला प्रत्येक वाढीव नगापासून अधिक समाधान मिळते, त्यामुळे हा नियम कंजूस व्यक्तींना लागू होत नाही. 3. व्यसन. मद्यपी व्यक्तीच्या बाबतीत असे दिसून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी नशेची पातळी वाढ जाते, त्यामुळे व्यसन देखील हे या नियमाला अपवाद आहे. 4. पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही 0 होत नाही, त्यामुळे पैशाच्या वाढीव नगापासून सीमांत उपयोगिता वाढ जाते, त्यामुळे पैसा देखील या नियमाला अपवाद आहे. 5. सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढ जाते, त्यामुळे सीमांत उपयोगिता ही वाढते, म्हणून ही सत्ता ही नियमाला अपवाद ठरते. वरीलप्रमाणे काही अपवाद या नियमाला सांगितले जातात, परंतु प्रत्येक अपवादामध्ये काही गृहीतांचे उल्लंघन होते, त्यामुळे ते अपवाद नसून फक्त भासमान असतात. प्रकरण क्रमांक 3. मागणीचे विश्लेषण. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधाने पूर्ण करा. 1. पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यात पर्याय. प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. तर याचं उत्तर आहे प्रत्यक्ष संबंध असतो. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात प्रत्यक्ष संबंध असतो. 2. हलक्या प्रतीच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात डॅश असतो. पर्याय. प्रत्यक्ष संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, कोणताही बदल नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. उत्तर ब. व्यस्त संबंध असतो. 3.
मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे अ dx इज इक्वल टू एफ ऑफ पी एक्स. मागणी व किंमत यांचा फलन संबंध dx इज इक्वल टू एफ ऑफ पी एक्स या सूत्राने होतो. 4. जेव्हा अधिक किमतीला कमी संख्येला मागणी केली जाते हे असे दर्शविते की डॅश. पर्याय मागणीतील वृद्धी, मागणीतील विस्तार, मागणीतील ह्रास, मागणीतील संकोच. उत्तर ड मागणीतील संकोच. प्रश्न दुसरा. अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. 1. अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. मागणीचा विस्तार. 2. मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. मागणी वक्र. 3. अशी वस्तू जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते. विविधोपयोगी वस्तू. 4. किंमत स्थिर असताना इतर घटकांतील बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, मागणीतील वृद्धी किंवा वाढ. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. मागणी. प्रश्न तिसरा. फरक स्पष्ट करा. 1. इच्छा आणि मागणी. उत्तर इच्छा काही तरी हवंहवंसं वाटणे किंवा एखादी वस्तू आपल्या जवळ असावी अशी उत्कंठा निर्माण होणे म्हणजे इच्छा होय. खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असलेली इच्छा म्हणजे मागणी होय. इच्छा व्यक्त करताना किमतीचा संदर्भ घेतला जात नाही. मागणी नेहमी किमतीच्या संदर्भात व्यक्त केली जाते. इच्छेच्या वेळी वेळ काळ विचारात घ्यावी लागत नाही. मागणी वेळ काळाच्या संदर्भात व्यक्त केली जाते. इच्छा ही मागणीची सुरुवात असते तर मागणी ही इच्छेचा शेवट असतो. 2. मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. उत्तर मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीचा विस्तार असे म्हणतात. इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्यास मागणीचा संकोच असे म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे मागणीचा विस्तार होतो. किंमत वाढल्यामुळे मागणीचा संकोच होतो. मागणीतील विस्तार आकृती. मागणीतील संकोच आकृती. तीन. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास. उत्तर किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीची वृद्धी असे म्हणतात. तर किंमत स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्यास मागणीचा ह्रास असे म्हणतात. इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीची वृद्धी होते तर इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणीचा ह्रास होतो. प्रश्न चौथा. खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात. कारण स्पष्ट करा. 1. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. उत्तर मी या विधानाशी सहमत आहे. कारणे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी स्पष्ट केलेल्या मागणीच्या नियमानुसार इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी जास्त होते व किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. घटत्या सीमांत उपयोगिता, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, वस्तूचे विविध उपयोग, नवीन ग्राहक वर्ग इत्यादी कारणामुळे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो.
2. मागणी निर्धारण करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. उत्तर: मी या विधानाशी असहमत आहे. कारण उत्पन्न मागणीवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पन्न होय. उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा त्यांच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो. पर्यायी वस्तूच्या किमती. पर्यायी वस्तूंच्या किमती मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, कॉफीची किंमत वाढल्यास चहाची मागणी वाढते, तसेच कॉफीची किंमत कमी झाल्यास चहाची मागणी कमी होते. पूरक वस्तूंच्या किमती. पूरक वस्तूंच्या किमतींचा मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर परिणाम होतो. उदाहरण, पेट्रोलची किंमत वाढल्यास कारची मागणी कमी होते, तसेच पेट्रोलची किंमत कमी झाल्यास कारची मागणी वाढते. 4. इतर घटक. नैसर्गिक परिस्थिती, पूर, दुष्काळ, भूकंप, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी व परंपरा इत्यादी इतर घटकही मागणी निर्धारित करतात. 3. जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी वाढते. उत्तर: मी या विधानाशी असहमत आहे. कारण कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. याउलट जेव्हा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्याची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू, उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. प्रश्न 5. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे एक तक्ता दिले आहे आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न आहे बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. तर यामध्ये बघा, या पद्धतीने आपल्याला बाजार मागणी पत्रक पूर्ण करता येईल. तर या तक्त्यामध्ये उपभोक्ता उपभोक्ता ब आणि उपभोक्ता क, तर या 3 ठिकाणी दिलेल्या संख्यांची आपल्याला फक्त बेरीज करून चौकटीत त्यांची उत्तरे लिहायची आहेत. याप्रमाणे हा आपला तक्ता पहिल्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण होऊन जाईल. ब. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या पद्धतीने वक्र तयार करून देता येईल. दोन, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. 1. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. उत्तर: मागणीतील वृद्धी किंवा वाढ. म1. 2. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. उत्तर: मागणीतील ह्रास किंवा घट. 3. वस्तूंची किंमत. उत्तर: अ आणि क. 4. मागणीतील वृद्धी आणि ह्रास संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: किंमत स्थिर असताना इतर घटकामुळे मागणी अब पासून अब 1 पर्यंत वाढते. परिणामी मागणी वक्र उजवीकडे म1 कडे स्थलांतरित होतो, त्यास मागणीतील वृद्धी म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर घटकामुळे मागणी अब पासून अब 2 पर्यंत कमी होते. परिणामी मागणी वक्र डावीकडे म2 कडे स्थलांतरित होतो, त्यास मागणीतील ह्रास म्हणतात. प्रश्न 3. खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. 1. या आकृतीत मागणीतील डॅश दर्शविला आहे. संकोच. या आकृतीत
मागणीतील संकोच दर्शविला आहे. ब या आकृतीत मागणीतील डॅश दर्शविला आहे. विस्तार. ब या आकृतीत मागणीतील विस्तार दर्शविला आहे. 2. अ या आकृतीत मागणी वक्र डॅश दिशेने सरकतो. वरच्या. अ या आकृतीत मागणी वक्र वरच्या दिशेने सरकतो. 2. अ या आकृतीत मागणी वक्र डॅश दिशेने सरकतो. खालच्या दिशेने सरकतो. ब या आकृतीत मागणी वक्र खालच्या दिशेने सरकतो. प्रश्न 6वा. सविस्तर उत्तरे लिहा. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. उत्तर. मागण्याची या नियमाचे अपवाद पुढीलप्रमाणे. 1. प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी ही वस्तू अधिक खरेदी करतात. 2. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्यकालीन वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. 3. किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूच्या मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू. 4. अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असताना वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूवरील किमतीबद्दल माहिती नसते. 5. सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीला गरजेनुसार खरेदी केली जाते. 6. गिफेच्या वस्तू. सर रॉबर्ट गिफेन यांनी हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या बाबतीत म्हणजे गिफेच्या वस्तूंच्या बाबतीत मागणीचा नियम लागू पडत नसल्याचे सिद्ध केले. हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाल्यास उपभोक्त्याचे वास्तव उत्पन्न वाढते व त्यामुळे चांगल्या प्रतीच्या वस्तूंची मागणी केली जाते. उदाहरणार्थ वनस्पती तुपाची किंमत कमी झाल्यास वनस्पती तुपाऐवजी शुद्ध तुपाची मागणी वाढते किंवा पावाची किंमत कमी झाल्यास मांसाची मागणी वाढते. म्हणजेच त्यांच्या वस्तूंच्या किमती कमी होऊनही त्यांची मागणी कमी राहते. म्हणून काही वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. अशा प्रकारे आपल्याला मागणीचा नियम अपवादासह सविस्तर स्पष्ट करता येतो. 2. मागणीचे निर्धारक सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. ही व्याख्या आहे बेनहेम यांची. वस्तूंची मागणी निर्धारित करणारे घटक खालीलप्रमाणे. 1. किंमत. वस्तूंची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूंची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. 2. उत्पन्न. उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो. त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूंच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूंच्या मागणीत घट होते. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल. 5. वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध. 6. लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूंची मागणी जास्त असते.
आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूंची मागणी कमी असते. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूंची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूंची जास्त खरेदी करेल. 8. जाहिरात. जाहिरात विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी. 9. आवडीनिवडी, सवयी व फॅशन्स. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयींचा मागणीवर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी. याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्त्या त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो, परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर अचानक त्या वस्तूंची मागणी कमी होते. 10. कर रचना. वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. 11. इतर घटक. इतर घटकामध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी. प्रकरण क्रमांक 3 ब. मागणीची लवचिकता. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील विधाने पूर्ण करा. 1. रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता डॅश. पर्याय अ 0, ब 1, क अनंत आणि ड एकापेक्षा जास्त लवचिकता. तर याचं उत्तर आहे अ 0. 2. रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता. पर्याय 0, 1, अनंत, एकापेक्षा कमी लवचिकता. त्याचं उत्तर आहे क अनंत. 3. क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. पर्याय अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी, ड कमी लवचिक मागणी. उत्तर अ संपूर्ण लवचिक मागणी. 4. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र डॅश. पर्याय पसरट तीव्र-उताराचा आयताकृती परिवलयाचा समांतर. उत्तर अ पसरट. 5. ईडी इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू. पर्याय सुखसोयीच्या, सर्वसाधारण, जीवनावश्यक, अत्यावश्यक. उत्तर क जीवनावश्यक. प्रश्न दुसरा. योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. 1. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्तर मागणीची उत्पन्न लवचिकता. 2. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. उत्तर मागणीची छेदक लवचिकता. 3. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. उत्तर मागणीची किंमत लवचिकता. 4. मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. उत्तर मागणीची संपूर्ण लवचिकता. 5. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच
वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. उत्तर मागणीची एकक लवचिकता. प्रश्न तिसरा, खालील सहसंबंध पूर्ण करा. 1. संपूर्ण लवचिक मागणी ईडी बरोबर अनंत, तर रिकामी चौकट ईडी बरोबर 0. उत्तर संपूर्ण अलवचिक मागणी. 2. परिवलयाचा मागणी वक्र रिकामी चौकट, तर क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणी, तर परिवलयाचा मागणी वक्र एकक लवचिक मागणी. 3. सरळ रेषेतील मागणी वक्र लिनियर मागणी वक्र, तर रिकामी चौकट अरेखीय मागणी. वक्राकार मागणी वक्र अरेखीय मागणी वक्र. 4. पेन आणि शाई रिकामी चौकट चहा कॉफी पर्यायी वस्तू, तर चहा कॉफी पर्यायी वस्तू, तर पेन आणि शाई या पूरक वस्तू. 5. गुणोत्तर पद्धत मागणीतील शेकडा बदल मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल चौकट बिंदू पद्धत बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. प्रश्न चौथा, विधान आणि तर्क प्रश्न. विधान अ, एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. तर्कविधान ब, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांतील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते. पर्याय अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड, दोन्ही विधाने सत्य असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. 2. विधान अ, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर्कविधान ब, उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. पर्याय अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3. विधान अ, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. तर्कविधान ब, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. पर्याय अ, विधान सत्य असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क,
दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर ब. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान जे ब आहे ते सत्य आहे. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. 1. अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. अधिक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण अधिक असेल तेव्हा त्यास अधिक लवचिक मागणी असे म्हणतात. किमतीतील बदलांच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण कमी असेल तेव्हा त्यास कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीतील 50% घट, मागणीत 75% वाढ. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट तर मागणीत 25% वाढ. अधिक लवचिक मागणी आकृती, कमी लवचिक मागणी आकृती. 2. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी जेव्हा अनंत पटीने बदलते तेव्हा त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. तर किमतीत कोणताही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. किमतीत अल्पशी घट झाली तर मागणीत अनंत पटीने वाढ होते. किमतीत कितीही घट झाली तर मागणी स्थिर राहते. संपूर्ण लवचिक मागणीची आकृती, संपूर्ण अलवचिक मागणीची आकृती. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर. मागणीची लवचिकता व्याख्या. किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात. लवचिकता निर्धारित करणारे घटक. 1. वस्तूचे स्वरूप. वस्तू जीवनावश्यक गरज भागवणारी किंवा चैनीच्या गरजा यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जीवनावश्यक वस्तूंची मागणी अलवचिक असते तर चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते. पर्यायी वस्तू. एखाद्या वस्तूला अन्य पर्याय उपलब्ध आहेत किंवा नाही यावर देखील मागणीची लवचिकता अवलंबून असते. जेव्हा वस्तूला पर्याय उपलब्ध असतात तेव्हा मागणी ही लवचिक असते. वस्तूचे उपयोग. ज्या वस्तू एकाच वेळा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येतात अशा वस्तूंची मागणी सामान्यपणे लवचिक असते. उदाहरणार्थ, विजेची मागणी लवचिक मागणी आहे. किंमत. ज्या वस्तूंच्या किमती फार जास्त किंवा कमी असतात अशा वस्तूंची मागणी सामान्य लवचिक असते. उदाहरणार्थ, काळी पेटीची मागणी अलवचिक मागणी आहे. सवयी. सवयी पूर्ण करणाऱ्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ, सिगारेटची मागणी अलवचिक मागणी आहे. उपभोक्त्याचे उत्पन्न. उत्पन्न पातळी जास्त असेल तर मागणी अलवचिक असते, परंतु उत्पन्नाची पातळी कमी असेल तर मागणी लवचिक असते. प्रश्न 2. मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. उत्तर. एकूण खर्च पद्धतीलाच उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली. या पद्धतीत एकूण खर्चात होणारा बदल विचारात घेऊन लवचिकता मोजली जाते. म्हणजेच मूळ किमतीला वस्तूवर होणारा एकूण खर्च व बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजली जाते. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण. या तक्त्यामध्ये अस्थितीत मूळ किंमत 10 रुपये असताना 6 नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च 60 रुपये होता. आता किंमत वाढून 20 रुपये झाल्याने मागणी कमी होऊन 5 नग होते तेव्हा त्याचा एकूण खर्च 100 रुपये एवढाच आहे. म्हणून मागणीची लवचिकता अधिक लवचिक असते. ब स्थितीत मूळ किंमत 30 रुपये असताना 4 नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च 120 रुपये होता.
आता किंमत वाढून 40 रुपये झाल्याने ते 3 नगापर्यंत मागणी वाढते. त्यामुळे होणारा खर्च पूर्वीच्या 120 रुपयेचा खर्च एवढाच 120 रुपये खर्च होतो. त्यामुळे मागणीची लवचिकता ही एकक लवचिक आहे. असेच क स्थितीत मूळ किंमत 50 रुपये असताना 2 नगांची मागणी येते तेव्हा त्याचा खर्च 100 रुपये होता. आता किंमत वाढून 60 रुपये झाल्याने मागणी 1 नगापर्यंत कमी होते. त्यामुळे वस्तूवर होणारा खर्च पूर्वीच्या 100 रुपये खर्चापेक्षा कमी 60 रुपये कमी होतो. त्यामुळे मागणीची लवचिकता कमी लवचिक आहे. 3. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. उत्तर: मागणीची लवचिकता किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या शेकडा बदलांच्या प्रमाणास मागणीची लवचिकता असे म्हणतात. महत्त्व: 1. उत्पादकांसाठी उत्पादकांना जास्तीत जास्त नफा मिळवताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची मागणी जर अलवचिक असेल तर जास्त किंमत आकारून नफा मिळवू शकतो. याउलट जेव्हा लवचिक वस्तूचे उत्पादन करत असेल तेव्हा किंमत कमी ठेवून विक्री वाढवून नफा मिळवला पाहिजे हे समजते. 2. शासनासाठी उपयुक्त शासनास वस्तू व सेवांवरील कर आकारणी करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. ज्या वस्तूंची व सेवांची मागणी लवचिक असते अशा वस्तूंवर कमी कर आकारणी करावी आणि अलवचिक वस्तूंची व सेवांवर जास्त कर आकारणी करून जास्तीत जास्त महसूल प्राप्त करू शकतात. हे समजण्यासाठी हे शासनास महत्त्वाचे ठरते. 3. विदेशी व्यापारासाठी उपयुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापाराच्या शर्ती अनुकूल किंवा प्रतिकूल करून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. सर्वसाधारणपणे लवचिक वस्तूच्या संदर्भात व्यापाराच्या अटी प्रतिकूल ठरतात, तर अलवचिक मागणी असलेल्या वस्तूच्या संदर्भात व्यापाराच्या अटी अनुकूल करून घेता येतात हे समजते. 4. सार्वजनिक सुविधांसाठी लोकांच्या जास्तीत जास्त कल्याणासाठी शासनाला सार्वजनिक सुविधा पुरवताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. शासनाला लोकांच्या कल्याणासाठी अलवचिक वस्तूंचे उत्पादन व वितरण स्वतःकडे ठेवून त्या वस्तूवर अनुदाने देणे आणि लवचिक वस्तूंचे उत्पादन खाजगी क्षेत्राला खुले करून देता येते हे समजण्यासाठी लवचिकता महत्त्वाची ठरते. 5. उत्पादन घटकांना मोबदले निश्चितीसाठी उत्पादनाच्या घटकांना आपले मोबदले निश्चित करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादनाचे घटक जर अलवचिक वस्तूंचे उत्पादन करत असतील तर आपले उत्पन्न वाढवून घेऊ शकतात, कारण त्यांचा खर्च किंचित मिळवला तरी अशा वस्तूंची मागणी कमी होत नाही. याउलट लवचिक वस्तू असल्यास कमी मोबदले घ्यावे लागतात. 6. उपभोक्त्यांना खर्चाचे निर्णय घेण्यासाठी उपभोक्त्यांना आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात निश्चित करताना लवचिकतेची संकल्पना उपयुक्त ठरते. उत्पादनाचा उत्पन्नातील सर्वात जास्त भाग ज्या वस्तूवर खर्च होतो त्याची मागणी अलवचिक, तर ज्या वस्तूवर कमी खर्च होतो त्यांची मागणी लवचिक असते. त्यामुळे उपभोक्त्याला खर्चाचे नियोजन करताना ही संकल्पना उपयुक्त ठरते. प्रश्न 7. खालील आकृतींचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. खालील मागणी वक्रांची लवचिकता कोणती आहे ते सांगा आणि स्पष्ट करा. तर या आकृतीपैकी ही आकृती आहे संपूर्ण अलवचिक मागणी वक्राची. किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताही बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत किंमत बदलली तरी मागणी स्थिर राहते. अशा स्थितीत मागणी वक्र य अक्षाला समांतर राहतो. ही आकृती आहे संपूर्ण लवचिक मागणी वक्र. किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी अनंत होते, त्याला संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात.
सोबतच्या आकृतीत किंमत न बदलता मागणी कितीही बदलते अशा स्थितीत मागणी वक्र क्षय अक्षाला समांतर राहतो. ही आकृती आहे एकक लवचिक मागणी वक्र. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलांचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत किंमत जेवढा बदल झाला तेवढाच बदलता मागणी होते, त्यामुळे एकक लवचिक मागणी वक्र दर्शवतो. ही आकृती आहे जास्त लवचिक मागणी वक्राची. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत किंमत जेवढा बदल झाला त्यापेक्षा जास्त बदल मागणी होतो, त्यामुळे तो जास्त लवचिक मागणी वक्र दर्शवतो. 2. आकृतीमधील म हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. त्याची कारणे स्पष्ट करा. 1. म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. उत्तर हे विधान असत्य आहे, कारण मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजताना मागणी वक्रावरील खालील अंतराला बिंदूपासून वरील अंतराने भागले असता लवचिकता कळते. येथे म3 बिंदूपासून खालील अंतर कमी व वरील अंतर जास्त आहे, अशा वेळी उत्तर एकापेक्षा कमी येईल, म्हणून हा अधिक लवचिक येईल व ते कमी लवचिक मागणी दर्शवतो. 2. म1 या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. उत्तर हे विधान असत्य, कारण आकृतीत म1 बिंदूपासून खालील अंतर आणि वरील अंतर सारखे असेल तर अशा वेळी मागणी एकक लवचिक असते, पण येथे खालील अंतर जास्त व वरील अंतर कमी असल्याने उत्तर एकापेक्षा जास्त येईल व ते जास्त लवचिक मागणी दर्शवेल. 3. म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे. उत्तर हे विधान असत्य, कारण आकृतीत म2 बिंदूपासून खालील अंतर आणि वरील अंतर सारखे आहे, अशा वेळी मागणी एकक लवचिक असते, पण येथे मागणी कमी लवचिक आहे असे म्हटले आहे. 4. म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. उत्तर हे विधान सत्य आहे, कारण आकृतीत म बिंदूपासून खालील अंतर जास्त आणि वरील अंतर 0 असेल तर अशा वेळी मागणी संपूर्ण लवचिक असते. येथे मागणी संपूर्ण लवचिकच सांगितली आहे. प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण. स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. 1. जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार डॅश. पर्याय धनात्मक, ऋणात्मक, प्रथम धनात्मक नंतर ऋणात्मक असतो. 0. उत्तर धनात्मक. 2. पुरवठा वक्र त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजेच डॅश. पर्याय पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. उत्तर पुरवठ्याचा विस्तार. 3. जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो त्यास म्हणतात पुरवठ्यातील वाढ. 4. इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नगसंख्या कमी होणे म्हणजेच डॅश. पर्याय पुरवठा संकोच, पुरवठ्याचा ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. उत्तर 1. पुरवठा संकोच. 5. एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे डॅश. पर्याय एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत खर्च. उत्तर सीमांत प्राप्ती. प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा. 1. पुरवठ्याचा विस्तार बरोबर किंमत वाढ, तर पुरवठ्याचा संकोच बरोबर किंमत घट. 2.
एकूण प्राप्ती रिकामी चौकट सरासरी प्राप्ती एकूण प्राप्ती छेद एकूण नगसंख्या. तर याचं उत्तर आहे एकूण प्राप्ती एकूण नगसंख्या गुणिले किंमत. 3 एकूण खर्च एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणून सरासरी खर्च रिकाम्या चौकटीमध्ये येईल एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या. 4 मागणी वक्र बरोबर रिकामी चौकट पुरवठा वक्र बरोबर वर जाणारा. तर मागणी वक्र बरोबर खाली येणारा. 5 रिकामी चौकट पुरवठ्यातील बदल इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. तर या रिकाम्या चौकटीमध्ये येईल किंमत स्थिर. प्रश्न 3 योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. 1 स्थिर घटकावर केला जाणारा खर्च स्थिर खर्च. 2 प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च सरासरी खर्च. 3 एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ सीमांत खर्च. 4 प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती सरासरी प्राप्ती. प्रश्न 14 फरक स्पष्ट करा. 1 साठा आणि पुरवठा. उत्तर साठा पुरवठा विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नग संख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा म्हणतात. साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो. पुरवठा हा साठा व किमतीवर अवलंबून असतो. साठा हा स्रोत आहे तर पुरवठा हा प्रवाह आहे. साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने 400 गोणीचे कांद्याचे उत्पादन केले असेल तर 400 गोणींचा साठा होईल. उदाहरणार्थ शेतकरी आपल्या जवळील 400 गोणीपैकी 10 रुपये किमतीला 100 गोणी प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात आणतो. 2 पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. उत्तर पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्यातील वाढ. इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात जी वाढ होते त्यास पुरवठ्यातील विस्तार असे म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात. किंमत वाढल्यामुळे पुरवठ्याचा विस्तार होतो. इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्यात वृद्धी होते. पुरवठ्याचा विस्तार आकृती. पुरवठ्यातील वाढ आकृती. 3 पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा ह्रास. उत्तर पुरवठ्याचा संकोच पुरवठ्याचा ह्रास. इतर घटक स्थिर असताना किमतीत घट झाल्यामुळे पुरवठा कमी होतो. पुरवठा कमी होतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्यास पुरवठ्याचा ह्रास असे म्हणतात. किंमत कमी झाल्यामुळे पुरवठ्याचा संकोच होतो. इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्यात ह्रास होतो. पुरवठ्याचा संकोच आकृती. पुरवठ्याचा ह्रास आकृती. 4 सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. सरासरी खर्च सरासरी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा एकूण खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच सरासरी प्राप्ती होय. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. तर एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी प्राप्ती मिळते.
सूत्र सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च छेद एकूण नग संख्या. सरासरी प्राप्ती सूत्र सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च छेद एकूण नग संख्या. प्रश्न 5वा. खालील पत्रकावरून प्रश्नांची उत्तरे द्या. अ. चॉकलेटचे पुरवठा पत्रक. तर यामध्ये किंमत आणि पुरवठा नग संख्या दिलेली आहे. तर यातील प्रश्न पहिला आहे, वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. तर याचं उत्तर आपल्याला देता येईल. किंमत 10 असताना पुरवठा नग संख्या 200 होते. किंमत 15 असताना 250, 20 असताना 300, 25 असताना 350, 30 असताना 400, 35 असताना 450 आणि 40 असताना 500. प्रश्न 2. वरील पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा आणि वरील आकृतीचे स्पष्टीकरण करा. उत्तर या पद्धतीने आपल्याला आकृती काढता येईल. या आकृतीत या अक्षावर किंमत तर क्ष अक्षावर पुरवठा नग संख्या दर्शवली आहे. किंमत जसजशी वाढत जाते तसतसा पुरवठाही वाढत जातो. यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो व तो किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट करतो. 3. किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध स्पष्ट करा. उत्तर किंमत हा पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्तीत जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो तर कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असतो. ब. बटाटा बाजारपत्रकाचे निरीक्षण करून खालील उत्तरे द्या. 1. बाजारात उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नग संख्येचा पुरवठा वरील पत्रकामध्ये पूर्ण करा. उत्तर या ठिकाणी मित्रांनो किंमत उद्योग संस्था किलोग्रॅममध्ये आणि बाजार पुरवठा किलोग्रॅममध्ये दिलेला आहे. तर किंमत 1 असताना ब आणि क यांनी 20 किलोग्रॅम आणि क यांनी 45 किलोग्रॅम, तर असं टोटल 100 किलोग्रॅम होते. तर 100 किलोग्रॅमसाठी अ या बॉक्समध्ये आपल्याला 35 या उद्योग संस्थांनी किती केला असेल तर 35, या तिन्हींची मिळून बेरीज येईल आपली 100. तर 100 बेरीज येण्यासाठी जो आकडा येईल तो आपल्याला रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचा आहे. तर दुसरा किंमत 2 असताना उद्योग संस्था 37, ब उद्योग संस्था 30 आणि क उद्योग संस्था 45 असा बाजार पुरवठा केला असता तर आपल्याला या ठिकाणी बॉक्स दिलेले आहे रिकामा, तर त्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल तर या तिन्ही संस्थांची बेरीज करावी लागेल. तिन्ही संस्थांनी केलेल्या पुरवठ्याची 37, 30 आणि 45 किती उत्तर येईल 112. दुसरा आहे अ यांनी उद्योग संस्थेने 40 किलोग्रॅमचा पुरवठा केला आहे आणि ब चा बॉक्स रिकामा आहे. क चा 55 दिलेला आहे आणि इकडे एकूण बाजार पुरवठा जो आहे तो 135 आहे. तर 40 आणि 55, 40 आणि 55 किती होता तर 95. तर किती आपल्याला बॉक्समध्ये टाकावं लागतील तो 135 येतील. 135 उत्तर येण्यासाठी आपल्याला बॉक्समध्ये रिकाम्या बॉक्समध्ये लिहावं लागेल 40. तेव्हा आपलं उत्तर येईल 135. त्यानंतर किंमत 4 असताना उद्योग संस्थेने 44 किलोग्रॅम पुरवठा केला. 50 उद्योग संस्थेने 50 किलो केला. तर क या उद्योग संस्थेने किती केला, एकूण किलोग्रॅम आहे 154. तर याचं उत्तर येईल 60.
2. पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करा. तर याचं उत्तर दिलेले आहे ते या पद्धतीने वक्र काढता येईल. तर या आकृतीत या अक्षावर किंमत तर क्ष अक्षावर पुरवठा नग संख्या दर्शवली आहे. किंमत जशी वाढत जाते तसा पुरवठाही वाढत जातो. यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो व तो किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट करतो. प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. एकूण खर्च व्याख्या. उद्योगाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. स्थिर घटकांवर केलेला खर्च म्हणजे स्थिर खर्च होय. उदाहरणार्थ यंत्र, इमारत. तर बदलत्या घटकांवर केलेला खर्च म्हणजे बदलता खर्च होय. उदाहरणार्थ कच्चा माल, श्रम, इंधन इत्यादी. याचे सूत्र आहे एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. एकूण प्राप्ती व्याख्या. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती होय. एकूण प्राप्ती हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न असते. एकूण नग संख्येला किमतीने गुणले असता एकूण प्राप्ती मिळते. सूत्र एकूण प्राप्ती बरोबर एकूण नग संख्या गुणिले किंमत. 2. पुरवठा निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे. 1. किंमत. किंमत हा पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो तर कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठ्यात समसंबंध असतो. 2. तंत्रज्ञानाची स्थिती. उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा केल्यास उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे उत्पादन वाढून पुरवठाही वाढतो. याउलट जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असेल तर पुरवठा कमी राहील. 3. उत्पादन खर्च. उत्पादनाचा खर्च हा उत्पादन घटकांच्या किमतीवर अवलंबून असतो. उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर खर्च वाढतो. त्यामुळे पुरवठा कमी होतो. याउलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. 4. पायाभूत सुविधा. वाहतूक, दळणवळण, वीज इत्यादी पायाभूत सेवांचे प्रमाण कसे आहे यावर देखील पुरवठा अवलंबून असते. सुविधा जेवढ्या जास्त तेवढा पुरवठा जास्त. याउलट पुरवठा कमी राहतो म्हणून पायाभूत सुविधाचाही पुरवठ्यावर परिणाम होतो. 5. सरकारची धोरणे. सरकारची धोरणे कशी आहेत यावरही पुरवठा अवलंबून असतो. जर सरकारचे धोरण वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करणे असेल तर पुरवठा वाढतो. याउलट धोरणामुळे पुरवठा कमी होतो. उदाहरणार्थ सरकारने करांचे प्रमाण वाढवले तर खर्च वाढून उत्पादन व पुरवठा कमी होतो. 6. नैसर्गिक परिस्थिती. कृषी उत्पादनांचा पुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल तर उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. याउलट प्रतिकूल परिस्थितीत पुरवठा कमी होतो. भविष्यकालीन किमतीची अंदाज. भविष्यकालीन किमतींचा अंदाज. विक्रेत्यांचा अंदाज जर नजीकच्या काळात किंमत वाढेल असा असेल तर वर्तमान काळात पुरवठा कमी केला जातो. याउलट किंमत कमी होईल असा अंदाज असेल तर वर्तमान काळात पुरवठा वाढतो. इतर घटक. बाजाराचे स्वरूप, आयात निर्यात धोरण, औद्योगिक संबंध, इतर वस्तूंच्या किमती. प्रश्न 7वा. सविस्तर उत्तरे द्या. 1. पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत खालीलप्रमाणे मांडला. या सिद्धांतात किंमत व पुरवठा
यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे. नियम: इतर परिस्थितीत स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. तक्त्याद्वारे स्पष्टीकरण: किंमत व पुरवठा यांचा फलन संबंध खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो. Sx = F of Px. S बरोबर पुरवठा, F बरोबर फलन, P बरोबर किंमत. पुरवठ्याचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येईल. किंमत, पुरवठा. तर या तक्त्यामध्ये असे दिसून येते की वस्तूची किंमत 10 रुपये असताना विक्रेता 1 नगाचा पुरवठा करतो आहे. किंमत वाढून 20 रुपये झाल्यास विक्रेता 2 नगांचा पुरवठा करत आहे. अशीच किंमत वाढून 30 रुपये झाल्यास 3 नगांचा पुरवठा केले जाते. तर किंमत 20 रुपये झाल्याने पुरवठा 4 नग होते आणि किंमत वाढून 50 रुपये झाल्यास विक्रेता पुरवठा वाढून 5 नग होते. म्हणजेच किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. यावरून किंमत व पुरवठा यात समसंबंध स्पष्ट होतो. आकृतीद्वारे स्पष्टीकरण: या आकृतीत य अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा नगसंख्या दर्शवली आहे. तर प हा खालून वर जाणारा पुरवठा वक्र आहे. येथे किंमत वाढत जाते तसे वस्तूचे नग अधिक विक्री केले जातात. यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा बनतो. यावरून किंमत व पुरवठ्यात समसंबंध स्पष्ट होतो. गृहीतके: 1. उत्पादन खर्च स्थिर. 2. उत्पादन तंत्रज्ञान स्थिर. 3. हवामानात बदल नाही. 4. वाहतूक खर्च स्थिर. 5. शासनाचे धोरण स्थिर. 6. भविष्यकालीन अंदाज स्थिर. अपवाद: 1. श्रमाचा पुरवठा. दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय. मजुरीचा दर जसा वाढतो जातो तसे कामाचे तास वाढवले जातात. परंतु मजुरीचा दर ठराविक दरापेक्षा जास्त झाला तरी मजुरीचे तास कमी केले जातात. कारण अशा वेळी श्रमिक विश्रांतीला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे श्रमाची पुरवठा वक्र मागे वळणारा बनतो. त्यामुळे हा पुरवठा नियमाचा अपवाद ठरतो. 2. कृषी उत्पादने. कृषी उत्पादने देखील पुरवठा नियमाला अपवाद आहेत. कारण किंमत वाढली असता कृषी उत्पादनामध्ये वाढ आणि किंमत कमी झाल्यावर कृषी उत्पादनात घट करता येत नाही. 3. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीलाही जास्त पुरवठा करू शकतात. त्यामुळे त्या पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. 4. दुर्मिळ वस्तू. ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. म्हणून हा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. 5. रोख रकमेची तीव्र गरज. जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षा कमी किमतीलाही वस्तूची विक्री करेल. म्हणून हा देखील पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. प्रकरण 5. बाजाराचे प्रकार. स्वाध्याय. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. 1. अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. अ. ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ब. ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. क. वस्तूंची विक्री करणारे दुकान. ड. वरील सर्व. पर्याय. 1. अ ब. 2. ब क. 3. अ ब क. 4. फक्त ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. 2. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते. अ. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब. अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क. अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ड. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. पर्याय. 1 अ ब क. 2 ब क ड. 3 फक्त अ. 4 अ आणि ड. उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ. 3. एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे.
अ. मक्तेदारी, ब. मक्तेदारीयुक्त, क. पूर्ण स्पर्धा, ड. अल्पाधिकार. पर्याय 1 क ड, 2 ब क, 3 क ड, 4 फक्त क. उत्तर 4 फक्त क. 4. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ. किंमतकर्ता, ब. किंमत स्वीकारणारा, क. किंमत भेद करणारा, ड. यापैकी नाही. पर्याय 1 अ ब क, 2 फक्त ब, 3 फक्त क, 4 अ आणि क. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. प्रश्न दुसरा. अर्थशास्त्रीय योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. 1. काही विक्रेते असलेला बाजार. उत्तर अल्पाधिकार. 2. मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू. समतोल बिंदू. 3. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. विक्री खर्च. 4. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. उद्योग. 5. एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. मूल्यभेद. प्रश्न तिसरा. सहसंबंध पूर्ण करा. 1. पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, रिकामी चौकट, प्रवेशावर निर्बंध. तर इथे येईल मक्तेदारी बाजार, प्रवेशावर निर्बंध. 2. किंमत स्वीकारणारा, रिकामी चौकट, किंमत करता मक्तेदारी. तर किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धा, किंमत करता मक्तेदारी. 3. एकच किंमत, पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत, मक्तेदारी बाजार. प्रश्न चौथा. गटात न बसणारा शब्द ओळखा. 1. विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन, पेटंट. उत्तर पेटंट. 2. बाजार प्रकार, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. उत्तर अत्यल्पकालीन बाजार. 3. मक्तेदारीचे वैशिष्ट्य, किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव. उत्तर अनेक विक्रेते. 4. कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, कॉपीराइट, बोधचिन्ह. उत्तर ओपेक. प्रश्न 5वा. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विविधित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. 2. परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. 3. जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकारात उद्योगसंस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात. 4. प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांनाच तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. 5. समानतेचा अभाव. उद्योगसंस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठे असतात. 6. अनिश्चितता. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात.
2. मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. व्याख्या. मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. 1. खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ टाटा समूह. 2. सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे. 3. कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व, अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या चिन्हाचे किंवा आकाराचे इतरांना वापरण्यास मनाई केली जाते. उदाहरणार्थ अमूलची उत्पादने. 4. नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थल, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. उदाहरणार्थ पंजाबचा गहू. 5. साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. 6. मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदाहरणार्थ डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात. 7. ऐच्छिक मक्तेदारी. गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते. उदाहरणार्थ ओपेक. प्रश्न 6. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्त्यामध्ये केळीची किंमत प्रति डझनमध्ये, मागणी प्रति डझन, पुरवठा प्रति डझन व मागणी व पुरवठा संबंध. यामधील प्रश्न क्रमांक 1. तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. केळीची किंमत प्रति डझन 10 असताना मागणी प्रति डझन 500 तर पुरवठा प्रति डझन 100 होतो. तर केळीची किंमत प्रति डझन 20 झाल्यावर केळीची किंमत प्रति डझन 20 रुपये झाल्यास मागणी प्रति डझन 400 होते तर पुरवठा प्रति डझन 200 होतो. केळीची किंमत प्रति डझन 30 रुपये झाल्यास मागणी प्रति डझन 300 रुपये होते आणि पुरवठा प्रति डझन 300 रुपये. केळीची किंमत 40 रुपये प्रति डझन झाल्यास मागणी प्रति डझन 200 तर पुरवठा प्रति डझन 400. केळीची किंमत प्रति डझन 50 झाल्यास मागणी प्रति डझन 100 तर पुरवठा प्रति डझन 500 होतो. 2. तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा. उत्तर. या पद्धतीने आकृती आपल्याला काढता येईल. प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा. 1. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. व्याख्या. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. 1. विक्रेत्यांची संख्या. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. 2. असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. 3. वस्तुभेद.
वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. हा वस्तुभेद ब्रँड, व्यापारी चिन्ह इत्यादी बाबतीत आढळतो. 4. मुक्त प्रवेश व निर्गमन. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. 5. विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. 6. जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, शीतपेये इत्यादी. 7. गट संकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय, तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. प्रश्न 2. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. व्याख्या. ज्या बाजारात एकजिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. वैशिष्ट्य. 1. असंख्य ग्राहक व विक्रेते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, त्यामुळे एका ग्राहकाचा मागणीवर व एका विक्रेत्याचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होत नाही. 2. एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकजिन्सी असतात, म्हणजेच ते रंग, रूप, आकार, चव, दर्जा व वेस्टम इत्यादी बाबतीत एकसारखे असतात. 3. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते व ती मागणी पुरवठ्यावरून निश्चित झालेली असते. 4. बाजाराचे पूर्ण ज्ञान. ग्राहक व विक्रेत्यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते, त्यामुळे ते वस्तूला प्रचलित किमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहक देत नाही. तसेच विक्रेतेही जास्त किमतीला विक्री करू शकत नाही. 5. मुक्त प्रवेश व निर्गमन. कोणत्याही नवीन उद्योग संस्थांना पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करण्याचे आणि बाजारातून बाहेर पडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. 6. वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते, कारण या बाजारात वाहतूक खर्च स्थिर गृहीतक धरला जातो, यामुळे किंमत सर्वत्र सारखी राहते. 7. सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ किंमत व इतर निर्णय शासन घेत नाही. 8. बाजाराचे पूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहकाला आणि विक्रेत्याला वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा याविषयीचे पूर्ण ज्ञान असते.